हॅलो एव्हरीवन. आजच्या रिटेल मॅनेजमेंटच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण जो फर्स्ट युनिट रिटेलिंगचा स्टार्ट केलेला आहे त्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स इथपर्यंत येऊन थांबलोय. म्हणजे जवळपास रिटेलिंगच्या ज्या काही आपण मल्टी चॅनल रिटेलिंग स्टडी करतोय तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्सचा कशा पद्धतीने वापर केला जातो किंवा आपल्याला त्याचे काय बेनिफिट्स मिळतात तर वन बाय वन बघूया आपण. IT इन रिटेल यामध्ये आहोत की रिटेलिंग मध्ये IT चा कसा वापर केला जातो आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज EDI आपण स्टडी केला. त्यानंतर RFID टॅग्स स्टडी केले, बार कोडिंग स्टडी केलेलं आहे आणि आता आज आपण इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स म्हणजे काय ते बघतोय. इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स म्हणजे ते एक इक्विपमेंट्स आहे. त्यामध्ये कॅमेरा वगैरे जे CCTV कॅमेराज येतात तर त्यामुळे आपल्याला काय बेनिफिट मिळतं तर सर्व्हिलन्स आपलं मॉनिटरिंग करतं. कशाचं मॉनिटरिंग करतं? सर्व्हिलन्स इज द मॉनिटरिंग ऑफ द बिहेवियर ऍक्टिव्हिटीज ऑर अदर चेंजिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे जनरली स्टोअर मध्ये जेव्हा काही ऍक्टिव्हिटी होतात, कस्टमर तुमचा एंटर होतो तेव्हा मॉनिटरिंग करण्यासाठी या कॅमेराचा वापर केला जातो. Usually of people for the purpose of influencing, managing, directing or protecting them. This can include observation from a distance by means of electronic equipment, such as CCTV camera or interception of electronically transmitted information. म्हणजे त्यामुळे आपल्याला काय होतं की त्या कस्टमर पूर्णपणे आपल्या बारकाईने लक्ष राहतं. तुम्हाला जनरली माहिती आहे की अशा मॉलमध्ये किंवा काय चोरी होण्याची शक्यता असते. तर हल्ली आता सगळीकडे CCTV कॅमेरे असल्यामुळे या टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे आपल्याला काय होतं की त्याचं बेनिफिट मिळतं. आता यामध्ये सांगितलंय द वर्ड सर्व्हिलन्स कम्स फ्रॉम अ फ्रेंच फ्रेज फॉर वॉचिंग ओव्हर. सर्व्हिलन्स म्हणजे काय की वॉच करणं. सर मीन्स फ्रॉम अबव अँड व्हीलर मीन्स टू वॉच. म्हणजे आपण त्या कस्टमरच्या ऍक्टिव्हिटीज असतील किंवा अदर ऍक्टिव्हिटीज असतील, कस्टमरचं बिहेवियर असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये काय होतात कॅच होतात आणि आपण त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो. इट इन्क्लुड्स ऑब्झर्विंग ऑर लिसनिंग टू पर्सन्स, प्लेसेस ऑर ऍक्टिव्हिटीज युजली इन अ सिक्रेटिव्ह अँड ऑब्ट्रुसिव्ह मॅनर विथ द एड ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सच एज कॅमेरा, मायक्रोफोन, टेप रेकॉर्डर आणि वायर टॅग्स. म्हणजे कुठले इक्विपमेंट्स आहेत इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स मध्ये तर टेप रेकॉर्डर सुद्धा येतो. Objective of devices such as electronic surveillance is to gather evidence of crime. जर काही गुन्हा घडत असेल अशा ठिकाणी तर आपल्याला काय करता येतं की त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो किंवा काही क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज घडत असतील जसं रिटेल स्टोर यूज इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स टू मेंटेन द सिक्युरिटी ऑफ देअर आउटलेट्स और टू gather information about competitors. So the retail industry loses lakhs of rupees every year to employ theft and shoplifting. Investing in electronic surveillance as the solution to the security need. जे सिक्युरिटी पर्पज साठी आपण ह्या सर्व्हिलन्सचा किंवा इक्विपमेंट्सचा वापर करतो किंवा चोरी होऊ नये यासाठी सुद्धा आपण जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांच्याकडून पण कधी कधी काही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. म्हणजे याचा जो काही प्रॉफिट आहे स्टोअर प्रॉफिट, मॅक्झिमाइज स्टोअर प्रॉफिट, लोअर इन्शुरन्स रेट्स अँड अल्टिमेटली अ डिक्रीज इन द नंबर ऑफ थेफ्ट cases. Security cameras also help instill a safer, more inviting store environment for patrons. जे अशा पद्धतीने या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. आता इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स कुठे कुठे बसवले जातात? एंट्रन्स किंवा एक्झिटला, कॅश रजिस्टरला, सेल्स फ्लोअरला, वेअर हाऊसिंग मध्ये, जिथे की आपण काय करतो बरेचसे प्रोडक्ट्स काय केले जातात, रेडी प्रोडक्ट्स जे ठेवले जातात किंवा इन्व्हेंटरी मध्ये सुद्धा प्रोडक्टची लिस्ट असते तिथे सुद्धा या CCTV कॅमेराचा वापर केला जातो. पार्किंगला सुद्धा जे काही व्हेकल्स लावले जातात तिथे सुद्धा आपल्याला आपलं व्हेकल आयडेंटिफाय करण्यासाठी लायसन्स आहे की नाही किंवा तिथे काही चोरी होत असेल तर तिथे पण आपण या इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्सचा किंवा म्हणजे CCTV कॅमेराचा वापर करू शकतो. इलेक्ट्रॉनिक शेल्फ लेबल म्हणजे काय आहे तर इथे रिटेलर्स काय करतात की ही जी सिस्टीम आहे ASL सिस्टीम, इट इज यूज बाय रिटेलर्स फॉर डिस्प्लेइंग प्रोडक्ट प्राइसिंग ऑन शेल्फ्स. म्हणजे जे काही डिस्प्ले केलेला असतो रिटेलरच्या स्टोअर मध्ये प्रोडक्टचा तर त्यावर काय केलेलं असतं प्राइस जे आहे
त्या डिस्प्ले करण्यासाठी ह्या शेल्फ लेबल्सचा वापर केला जातो. Typically, electronic display models are attached to the front edge of the retail shelving, and these models use electronic paper or liquid crystal display LCD to show the current product price to the customer. म्हणजे तिथे जो पेपर वापरला जातो इलेक्ट्रॉनिक पेपर, त्यामुळे काय होतं की ती ब्लिंक होते तुम्हाला लगेच. कस्टमर जेव्हा एंटर होतो एखाद्या रिटेलिंगच्या स्टोअर मध्ये, तेव्हा तुम्हाला प्राइस लगेच दिसते. E-paper is currently trending in the ESL market as it provides crisp display and support full graphic imaging. Graphic image असेल ती, this communication network is the true differentiation and must support reasonable range. Speed, battery life, reliability, the means of wireless communication can be based on radio infrared. जसं तुम्ही wireless communication पाहिलं की नाही, त्यामध्ये रेडिओ इन्फ्रारेड और विजिबल लाईट कम्युनिकेशन होतं. तसं ESL ही सुद्धा सिस्टीम फार बेनिफिशियल आहे, ज्यामुळे काय केलं जातं की प्राइस रिलेटेड मॅनेजमेंट करणं, लेबर कॉस्ट डिक्रीज होते, रिड्यूस केली जाते. कारण की जे काम तुम्हाला एम्प्लॉईज करणार आहेत ते ऑटोमॅटिकली इथे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मुळे काय होतं, डिस्प्ले केला जातो त्या प्राइसचा. इट इम्प्रूव्स प्राइसिंग accuracy and allows dynamic pricing. Dynamic pricing is the concept in which retailers can fluctuate pricing to match demand, online competition, inventory levels. आता प्राइसिंग सुद्धा जे आहे प्रोडक्टची रिटेलरच्या शॉपमध्ये, तर ती फ्लक्च्युएट असते. कारण त्याचं काय आहे की जशी डिमांड चेंज होईल, मार्केटची डिमांड चेंज होत राहते एखाद्या प्रोडक्ट बद्दल, तेव्हा त्यामध्ये फ्लक्च्युएशन्स ठेवले जातात. ऑनलाईन कॉम्पिटिशन, इन्व्हेंटरी लेवल, शेल्फ लाईफ ऑफ आयटम्स अँड टू क्रिएट अ प्रमोशन. ESL help retailers to save the time with automatic price updates. ते ऑटोमॅटिक तुम्हाला इथे काही गोष्टी समजतात, त्यांचं नॉलेज येतं ऍज अ कस्टमर. त्यामुळे इथे काय केलं जातं की टाइम सेव्ह केला जातो या इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेमुळे, इलेक्ट्रॉनिक शेल्फ लेबल्समुळे. त्याचं इम्पॉर्टन्स काय, सेव्ह टाइम अँड मनी, ॲक्युरेट अँड रिलायबल. यामध्ये काही गडबड होत नाही. एखाद्या वेळेस एखाद्या एम्प्लॉय कडून चुकीची प्राइस सांगितली जाऊ शकते, पण इथे ही जी सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, IT चा वापर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर आपण केलाय, त्यामध्ये अॅक्युरेसी असेल, त्यामुळे रिलायबल असेल ती सिस्टीम, फ्लेक्झिबल अँड एफिशियंट. प्रत्येक दिवसाची जी प्राइस आहे त्या पद्धतीने फ्लेक्झिबिलिटी त्यामध्ये आणली जाते. आलं लक्षात? म्हणजे इथे दिल्या फ्लेक्झिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल्फ लेबल्स मीन्स दॅट सेल्स कॅन बी ऑप्टिमाइज्ड बाय टेकिंग ऍडव्हान्टेज ऑफ ऍडव्हान्स प्राइसिंग स्ट्रॅटेजी. म्हणजे टाइम ऑफ डे प्राइसिंग, जसं आता तुम्हाला माहिती आहे गोल्ड मध्ये प्राइस रोज वेगवेगळी असते, दर त्याचे कधी वाढतात कधी कमी होतात. मग अशा वेळेस ती फ्लेक्झिबल असेल प्राइसिंग, तरी सुद्धा आपण या डिस्प्ले म्हणजे इलेक्ट्रॉनिक शेल्फ लेबल्सच्या थ्रू तो डिस्प्ले करू शकतो. शॉपर मार्केटिंग हा जो एक्सपिरियन्स आहे तो कस्टमर साठी बेस्ट असणार आहे. कारण की शॉपिंगची लिस्ट स्टोअर मधल्या, आता जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले, कस्टमर कॅन स्कॅन देअर शॉपिंग लिस्ट इन स्टोअर अँड रिक्वेस्ट अ होम डिलिव्हरी ऑर दे कॅन शॉप ऑनलाईन अँड कलेक्ट इन स्टोअर. म्हणजे ऑनलाईन शॉपिंग केलेलं असेल किंवा ते स्टोअर मध्ये येऊन ते कलेक्ट करतील. ऑपरेशनल एक्सलन्स म्हणजे काय की जे काही ऑपरेशन्स आहेत आता त्यामध्ये जसं रिटेलर्स आउटसाइड ऑफ प्राइसिंग मॅनेजमेंट, शॉपर मार्केटिंग, दिस अराउंड स्ट्रीमलाइनिंग ऑपरेशनल टास्क इन स्टोअर्स. म्हणजे त्या स्टोअर मधले जे काही ऑपरेशन्स आहेत ते कसे असतात की बेनिफिशियल असतात आणि खूप कमी वेळेमध्ये, टाइम स्पॅन जो आहे तो खूप कमी लागतो तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी. मॅनेजमेंट स्क्रीन्स, आता काही स्क्रीन लावलेले असतात त्यांनी, त्या स्क्रीनवर पण तुम्हाला त्याचा डिस्प्ले केला जातो, म्हणजे कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत, त्याची प्राइस कशी आहे. त्यामुळे इथे सगळ्याच गोष्टी कशा आहेत, बेनिफिशियल आहेत आणि कमी वेळात शॉपिंग करण्यासारख्या आहेत. Flashing lights. Some of the labels have flashing light feature which can help the staff on the shop floor locate the products that require specific tasks such as to be restocked. म्हणजे काही फ्लॅशिंग लाईट्स पण त्या टाइपचे लेबल्स पण लावलेले असतात प्रोडक्टला. ओके. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन रिटेलिंग. आता यामध्ये आपण बघू शकतोय FDI जे आहे, FDI refers to capital inflows from abroad that is invested in or to enhance the production capacity of the economy. जे बाहेरचे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत ते आपल्या इथे काय करतात, कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात
आणि त्यामुळे आपली कॅपॅसिटी जी आहे, प्रोडक्शन कॅपॅसिटी ती इन्क्रीज होते, इकॉनॉमीवर त्याचा इम्पॅक्ट होतो. And foreign investment in India is governed by the FDI policy announced by the government of India and the provision of foreign exchange management 1999. The Reserve Bank of India in this regard had issued a notification which contains the foreign exchange management. Okay. मग आता इथे जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत दे आर फ्री टू इन्व्हेस्ट इन इंडिया एक्सेप्ट फ्यू सेक्टर्स. आता कुठल्या सेक्टरमध्ये फ्री इन्व्हेस्टमेंट केली जाते इंडियामध्ये, फॉरेन इन्व्हेस्टर कशी इन्व्हेस्टमेंट करतात, तर त्यामध्ये प्रायर अप्रुव्हल फ्रॉम द आरबीआय और फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड विल बी रिक्वायर्ड. आता some of the popular entry options for foreign players have been as follows. Franchising of operation appears to be the most popular strategy. म्हणजे यामध्ये फ्रँचायझिंग ही जी कन्सेप्ट आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याच्या थ्रू पण केली जाऊ शकते. अनदर रूट फॉर एंट्री जॉईंट व्हेंचर. आपण जॉईंट व्हेंचर पण स्टडी केलाय, त्याच्या थ्रू पण एफडीआय कंटिन्यू केलं जाऊ शकतं किंवा इंटरनॅशनल लेवलचे पार्टनर्स तुम्हाला सपोर्ट करू शकतात, इंडियामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मे ऑल्सो सेटअप मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इन इंडिया. म्हणजे बाहेरच्या काही ऑर्गनायझेशन जे आहेत त्या पण मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आपल्या इथे काय करू शकतात, जसं की फॉर एक्झाम्पल बेनिटन अँड बाटा. ओके. ऑन द अदर हँड कंपनीज मे ऑल्सो सेटअप डिस्ट्रीब्युशन ऑफिसेस इन इंडिया. जे फॉरेन मधले जे काही कंपनीज आहेत त्या डिस्ट्रीब्युशन ऑफिसेस इंडियामध्ये ठेवतात आणि त्यांच्या थ्रू डिस्ट्रीब्युट करतात लोकल मार्केटमध्ये, आपल्या इंडियन मार्केटमध्ये प्रोडक्ट्स. ओके. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय केलं जातं की एंट्री मिळते एफडीआय ला. नीड फॉर एफडीआय इन इंडियन रिटेल सिनॅरिओ. आता याची गरज काय आहे बघू शकता तुम्ही. एफडीआय कॅन बी अ पॉवरफुल कॅटलिस्ट टू स्पूअर कॉम्पिटिशन इन द रिटेल इंडस्ट्री. Due to the current scenario of low competition and poor productivity, the policy of a single brand retail was adapted to allow Indian consumers access to foreign brands. म्हणजे इंडियन कन्झ्युमर्स जे आहेत त्यांना फॉरेन ब्रँड्स काय म्हणजे हवे आहेत. आता सपोज तुम्ही सुद्धा आहात, क्लासमध्ये येताना बरेचशी मुलं, आता काही म्हणजे पॅरेंट्स बाहेरच्या कंट्रीमध्ये काम करतात, जॉबला आहेत, मग त्यांच्याकडे फॉरेन प्रोडक्ट्स असतात. ऑब्विसली बाकीचे त्यांचे जे फ्रेंड्स असतात त्यांनाही असं अपेक्षित असतं की आम्हाला इथे प्रोडक्ट अवेलेबल झाले पाहिजे. मग अशा केसमध्ये आपल्याला एफडीआय ची गरज पडते, जेणेकरून आपल्याला शॉपिंग करणं इझी होईल. आता यामध्ये दिलंय परमिटिंग फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन फूड बेस्ड रिटेलिंग इज लायकली टू एन्श्युअर adequate flow of capital into the country and its product use in a manner likely to promote the welfare of all sections of society. जे सोसायटीच्या वेलफेअर साठी याचा उपयोग होतो. आपलं लाईफस्टाईल चेंज होतं, बाहेरचे प्रोडक्ट आपल्याला अवेलेबल झाले तर मोस्टली कस्टमर काय होतो, सॅटिस्फाईड होतो. इट विल ऑल्सो हेल्प ब्रिंग अबाउट इम्प्रुव्हमेंट इन फार्मर इन्कम अँड ऍग्रिकल्चरल ग्रोथ. जे फार्मिंग वर त्याचा फार मोठा इम्पॅक्ट आहे एफडीआयचा. अँड असिस्ट इन लोअरिंग कंझ्युमर प्राइसेस इन्फ्लेशन. म्हणजे कंझ्युमर प्राइसेस ज्या आहेत त्या लो करण्यामागे याचा मोठा काय असणार आहे, पार्ट असणार आहे एफडीआय. आता यामध्ये इन द लाईट ऑफ द अबाव it can be concluded that allowing healthy FDI in the retail sector would not only lead to substantial increase in the country's GDP and overall economic development, but also help in integrating the Indian retail market with that of global retail market. म्हणजे आता एफडीआयचा आणखी काय बेनिफिट सांगितलंय की त्याच्यामुळे फक्त तुमची ग्रोथ होत नाही कंट्रीची किंवा जीडीपी इन्क्रीज होत नाही किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत नाही, तर त्याच्यासोबत काय होतं की इंडियामधले जे रिटेल मार्केटिंग आहे ते इंटिग्रेट केलं जातं. म्हणजेच काय की ग्लोबल रिटेल मार्केटशी ते कनेक्ट करण्याचा एक वे आहे एफडीआय म्हणजे. ओके. कारण त्याच्यामुळे आपण बाहेर इन्व्हेस्ट करू शकतो किंवा बाहेरचे फॉरेनर्स आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करू शकतात. यामध्ये पुढचा पार्ट दिलाय, thus FDI in the retail sector should not just be freely allowed but significantly encouraged. म्हणजे इंडियन रिटेल सेक्टर जे आहे तर ते फक्त फ्री अलाउ नाही करत बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला, तर त्यासाठी एनकरेज केलं जातं. मग ते एनकरेज कसे करतात की सप्लाय चेन इम्प्रुव्हमेंट होते, इन्व्हेस्टमेंट होते टेक्नॉलॉजीमध्ये, मॅनपॉवर स्किल डेव्हलपमेंट केली जाते.
म्हणजे बाहेरचे जर तुमच्याकडे इन्व्हेस्टर्स आले तर तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी येतात. इंडियामध्ये जर एफडीआय म्हणजे कोणी इन्व्हेस्ट करत असेल फॉरेनचा, जे कोणी रिटेलर्स आहेत, तर त्यामुळे स्किल डेव्हलपमेंट व्हायला मदत होते, टुरिझम सेक्टर डेव्हलप होतो, ऍग्रिकल्चरल मध्ये काही अपग्रेडेशन येतात. म्हणजे बाकी जेवढ्या काही गोष्टी आहेत आपल्यामध्ये मार्केट साईजची म्हणजे ग्रोथ इन मार्केट साईज अँड बेनिफिट्स टू गव्हर्नमेंट थ्रू ग्रेटर जीडीपी, म्हणजे जीडीपी मध्ये सुद्धा ग्रोथ होऊ शकते. म्हणजे बाहेरचा इन्व्हेस्टर जर आपल्याला मिळाला तर आपल्या इकडचे जे काही ऑपरेशन्स आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी ग्रोथ होते आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर, जीडीपीवर 101% होतं. त्यामुळे याची गरज आहे एफडीआय ची. ओके. आता पुढचा जो पार्ट आहे तुमचा, फ्रँचायझिंग. फ्रँचायझिंग डेव्हलप ओव्हर टाइम ॲज अन एफिशियंट वे टू डू बिझनेस. फ्रँचायझिंग म्हणजे काय आहे की तुम्हाला जनरली त्याचं मिनिंग मी सांगितलंय की फ्रँचायझर ही मेन ऑर्गनायझेशन असते आणि तिचे जे काही ब्रँड नेम वगैरे आहे ते दुसरी अदर ऑर्गनायझेशन यूज करते आणि त्यांच्या थ्रू तुमचे प्रोडक्ट्स, मेन ऑर्गनायझेशनचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात. तर त्याचं मिनिंग आपण बघू शकतो फ्रँचायझिंगचं. इन सिम्पल टर्म्स, फ्रँचायझी इज अ privilege or right granted to person or group by the government, state or sovereign. It is the authorization granted by manufacturer to distributor or dealer to sell his products. आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितली की असोसिएशन जी आहे, इंटरनॅशनल फ्रँचाइज असोसिएशन, त्यांच्यामध्ये फ्रँचायझिंग म्हणजे काय आहे? फ्रँचाइज इज द अग्रीमेंट ऑर लायसन्स बिटवीन टू लिगली इंडिपेंडेंट पार्टीज. म्हणजे दोन ऑर्गनायझेशन आहेत, यामध्ये त्यांच्यामध्ये एक अग्रीमेंट केलं जातं. एक लिगली अग्रीमेंट केल्यानंतर ते काय करतात, पर्सन ऑर ग्रुप ऑफ पीपल द राईट टू मार्केट अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस युजिंग ट्रेडमार्क ऑर ट्रेड नेम ऑफ अनदर बिझनेस. म्हणजे फ्रँचायझर मेन जी ऑर्गनायझेशन आहे जे प्रोडक्शन करते, तर तिचं ट्रेड मार्क किंवा ट्रेड नेम यूज केलं जातं फ्रँचायझी कडून आणि त्यांच्या थ्रू काय केलं जातं, प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात. फ्रँचायझी द राईट टू मार्केट अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस युजिंग द ऑपरेटिंग मेथड्स ऑफ द फ्रँचायझर. म्हणजे फक्त ट्रेड नेम यूज नाही केलं जात किंवा ट्रेडमार्क, तर त्यासोबत ते काय करतात, ऑपरेटिंग मेथड्स पण यूज केल्या जातात मेन ऑर्गनायझेशनच्या. फ्रँचायझी द ऑब्लिगेशन टू पे द फ्रँचायझर फीस फॉर these राईट्स. म्हणजे जर फ्रँचायझर ऑर्गनायझेशन फ्रँचायझी ऑर्गनायझेशनला काही राईट्स प्रोव्हाइड करते, तर त्यासोबत काय असणार आहे की फ्रँचायझर ऑर्गनायझेशनला काय करावं लागतं की पे करावं लागतं. फ्रँचायझी द ऑब्लिगेशन टू पे, म्हणजे फ्रँचायझी त्याच्यासाठी पे करते फ्रँचायझर ऑर्गनायझेशनला. फ्रँचायझर द ऑब्लिगेशन टू प्रोव्हाइड राईट्स अँड सपोर्ट टू फ्रँचायझी, म्हणजे सपोर्ट केला जातो एक प्रकारे इथे दोघांमध्ये. दोन वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत. मेन जी प्रोडक्शन करणारी दॅट इज कॉल्ड फ्रँचायझर ऑर्गनायझेशन, आणि जी तुमचा बिझनेस पुढे काय करते, कंटिन्यू करते तुमचं ट्रेड नेम वगैरे यूज करून, लायसन्स यूज करून, तर दॅट इज कॉल्ड फ्रँचायझी ऑर्गनायझेशन. अशा पद्धतीने फ्रँचायझर आणि फ्रँचायझी आहे. ओके. याच्यामध्ये टाइप्स ऑफ फ्रँचायझिंग दिले, प्रोडक्ट फ्रँचायझिंग, मॅन्युफॅक्चरिंग फ्रँचायझी, बिझनेस फॉर्मॅट फ्रँचायझी. आता यामध्ये प्रोडक्ट फ्रँचायझी मध्ये काय दिलं, इन दिस टाइप मॅन्युफॅक्चरर्स कंट्रोल हाऊ रिटेल स्टोअर्स डिस्ट्रीब्यूट देअर प्रोडक्ट्स. जे रिटेलिंग किंवा रिटेल स्टोअर्स जे आहेत, तर ते कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करणार आहेत त्यांचे प्रोडक्ट्स, म्हणजे मॅन्युफॅक्चरर्स कंट्रोल करतात. जे स्वतः बनवणारे आहेत त्या प्रोडक्ट्सला, ते रिटेल स्टोअर्सला कंट्रोल करतात. थ्रू दिस काइंड ऑफ अग्रीमेंट मॅन्युफॅक्चरर्स अलाउ रिटेलर्स टू डिस्ट्रीब्यूट देअर प्रोडक्ट्स अँड टू यूज देअर नेम्स अँड ट्रेडमार्क. म्हणजे इथे एक्झॅक्टली हे राईट्स प्रोव्हाइड केले जातात प्रोडक्ट सेल करण्याचे रिटेल स्टोअर्सला. मॅन्युफॅक्चरिंग फ्रँचायझी मध्ये काय केलं जातं, मॅन्युफॅक्चरिंग फ्रँचायझी फ्रँचायझर ग्रांट्स अ मॅन्युफॅक्चरर द राईट टू प्रोड्यूस अँड सेल गुड्स युजिंग इट्स नेम अँड ट्रेडमार्क. म्हणजे जी मेन ऑर्गनायझेशन आहे तिचं नेम किंवा ट्रेडमार्क यूज करायचा आणि मॅन्युफॅक्चरिंग करायचं फ्रँचायझीने आणि ते प्रोडक्ट सेल करायचे फक्त मेन ऑर्गनायझेशनच्या नावे. कळलं? म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगची जी प्रोसेस आहे ती मेन ऑर्गनायझेशनची फॉलो करायची. फॉर एक्झाम्पल, सॉफ्ट ड्रिंक बॉटलर्स ऑफन ऑब्टेन
Franchisee rights from soft drink companies to produce bottle, distribute soft drink. The major soft drink companies also sell the supplies of regional manufacturing. म्हणजे सॉफ्ट ड्रिंकचं जे काही सेलिंग केलं जातं प्रोडक्ट तर ते या पद्धतीने केलं जातं. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग फ्रँचायझी आहे ती. बिझनेस फॉर्मॅटच इथे दिला जातो. इथे फक्त ट्रेड नेम किंवा नेम दिलं जात नाही, तर इथे पूर्ण बिझनेस फॉर्मॅट फ्रँचायझर ऑर्गनायझेशनचा फ्रँचायझी यूज करू शकते आणि त्या पद्धतीने ते सेल करतात त्यांचे प्रोडक्ट्स मेन ऑर्गनायझेशनच्या नावे. मग त्यामध्ये एक्झाम्पल दिले मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट हे बिझनेस फॉर्मॅट फ्रँचायझी आहे. त्यांचं पूर्ण फॉर्मॅट यूज केलं जातं मेन ऑर्गनायझेशनचं. यामध्ये पुढचा पार्ट आहे ऍडव्हान्टेजेस. आता त्याचे बेसिक ऍडव्हान्टेजेस काय आहेत आपण ते बघूया. इझी स्टार्ट ऑफ बिझनेस. आता सपोज तुमच्याकडे फायनान्शियल सोर्स कमी असेल, तुम्ही फ्रँचायझी आहात, तर मेन ऑर्गनायझेशन काय करते, तो सपोर्ट देते तुम्हाला. म्हणजे तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायला इझी जातं. टाइम कन्झ्युमिंग ऑल्सो फ्रँचायझिंग इज लेस रिस्की, कारण तुम्हाला एक पार्टनर भेटतो, त्याच्या थ्रू तुम्ही काही ऑपरेशन्स करता, त्यामुळे तुम्हाला इथे टाइम कन्झ्युमिंग अशी प्रोसेस राहत नाही, लेस टाइम कन्झ्युमिंग आहे. कंटिन्युअस सपोर्ट मिळत राहतो प्रत्येक एका ऑपरेशन मध्ये. ट्रेनिंग, डेव्हलपमेंट, शेअरिंग रेसिपीज, प्रमोशनल कॅम्पेन्स, मार्केटिंग. त्यामुळे प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला दुसऱ्या ऑर्गनायझेशनचा सपोर्ट असतो. बिझनेस रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी हा एक फ्रँचायझिंग हा वे चांगला आहे. इन्क्रीज परचेसिंग पॉवर. परचेसिंग पॉवर इन्क्रीज होते. त्याचं रिझन काय दिलंय बघा. दिस इज बिकॉज बिंग पार्ट ऑफ लार्ज अँड दॅट टू प्रोप्रिएटर ऑर्गनायझेशन मीन्स पेइंग लेस फॉर अ व्हरायटी ऑफ थिंग्स सच एज सप्लाईज, इक्विपमेंट, इन्व्हेंटरी, इन्शुरन्स. म्हणजे सगळ्याच गोष्टी शेअर केल्या जातात इथे. इक्विपमेंट असतील, इन्व्हेंटरी असेल, सर्व्हिसेस असेल. इट कॅन ऑल्सो मीन गेटिंग बेटर सर्व्हिस फ्रॉम सप्लायर्स बिकॉज ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ द पॅरेंट ऑर्गनायझेशन. ओके, पॅरेंट ऑर्गनायझेशन म्हणजे फ्रँचायझर. ते काय करतात सप्लाय तुम्हाला, की हे सगळे जे काही व्हरायटी आहे, व्हरायटी ऑफ थिंग्स त्या सप्लाय करतात. त्यामुळे तुमची परचेसिंग पॉवर सुद्धा इन्क्रीज होते. लो फेल्युअर रेट. ही सिस्टीम फेल होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. क्रेडिबिलिटी आहे यामध्ये, विश्वासार्हता आहे. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्या आहेत त्या तुम्हाला काय करतात, हेल्प करतात. लोन फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात मेन ऑर्गनायझेशनच्या थ्रू. गुडविल तुमचं तयार लवकर होतं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचं, कारण मेन ऑर्गनायझेशनचं ब्रँड नेम आणि त्याची ओळख जी आहे ती ऑलरेडी मार्केटमध्ये असते आणि त्यांच्या नावे जेव्हा फ्रँचायझी सेल करतो मार्केटमध्ये तेव्हा गुडविल लगेच मिळतं. लिमिटेशन्स मध्ये फ्रँचायझी कॉस्ट हा एक पार्ट येतो. जसं त्यामध्ये दिलंय, दिस मीन्स रिस्ट्रिक्शन टू द अमाउंट ऑफ प्रॉफिट मेड बाय द फ्रँचायझी. म्हणजे जे प्रॉफिट मिळतं त्यामध्ये कशा पद्धतीची अग्रीमेंट आहे, तर ती कॉस्ट किती आली तुम्हाला, म्हणजे त्यावर काही रिस्ट्रिक्शन्स असतात. लॅक ऑफ क्रिएटिव्हिटी, म्हणजे मेन ऑर्गनायझेशन जे फॉर्मॅट देईल त्यानुसारच तुम्हाला सेलिंग करायचंय. म्हणजे इथे क्रिएटिव्हिटी फ्रँचायझीची काही असणार नाही. तो स्वतःच्या माइंडने कुठलीही ऍक्टिव्हिटी, कुठलंही ऑपरेशन करणार नाही. त्यामुळे इथे लेस क्रिएटिव्हिटी सांगितलं. डिसएडव्हान्टेज रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे पर्टिक्युलर जिओग्राफिकल लोकेशन तुम्हाला दिलेलं असतो, त्यामुळे तुम्ही प्रोडक्ट लाईन जी आहे त्याच एका पर्टिक्युलर एरियामध्ये सेल करू शकता. हे रिस्ट्रिक्शन असतं. अदर रिस्ट्रिक्शन्स मध्ये काय दिलं, फ्रँचायझी युजली डू नॉट हॅव द राईट टू सेल देअर बिझनेस टू द हायेस्ट बिडर ऑर टू लिव्ह इट टू अ मेंबर ऑफ देअर फॅमिली विदाउट अप्रुव्हल फ्रॉम द फ्रँचायझर. फ्रँचायझर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही एम्प्लॉईला त्यामधून काढू शकत नाही किंवा कुठलाही बिझनेस कुठल्या पर्टिक्युलर एरियामध्ये करायचा हे तुम्हाला लिमिटेशन असतं. फ्रँचायझी कॅन बिल्ड अप गुडविल फॉर हिज बिझनेस बाय हिज एफर्ट्स. आता फ्रँचायझी ऍक्च्युअली काय करतो, की मार्केटमध्ये एफर्ट्स घेतो, गुडविल मिळवतो, पण ऍक्च्युअली ते गुडविल कोणाला मिळालेलं असतं, फ्रँचायझर ऑर्गनायझेशनला, कारण त्यांचं ब्रँड नेम तुम्ही यूज करता. फ्रँचायझी मे बिकम सब्जेक्ट टू फेल विथ द फेल्युअर ऑफ द फ्रँचायझर. म्हणजे फ्रँचायझी कडून जर हे झालं, तो बिझनेस कोलॅप्स झाला तरी सुद्धा ते फेल्युअर फक्त एकटं त्याचं नसणार आहे, तर फ्रँचायझर ऑर्गनायझेशन सुद्धा तिथे फेल होते बिझनेस मध्ये. फ्रँचायझर जनरली रिझर्व द ऑप्शन टू बाय बॅक अँड आउटलेट अपॉन टर्मिनेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे टर्मिनेट कधी करायचं कॉन्ट्रॅक्ट, तर
ते राईट्स पण फ्रँचायझर ऑर्गनायझेशन कडे असतात. ओके. फ्रँचायझिंग इन इंडिया. तर इंडियामध्ये काय पोझिशन आहे आपण बघू शकतो. Over the last 2 decades, franchising is gaining popularity in the retail segment in India, more particularly in the areas of food products and drinks, restaurant chains, consumer goods, computer training centers, and so on. म्हणजे फ्रँचायझिंग मोस्टली कुठे कुठे यूज केली जाते इंडियामध्ये, कुठले बिझनेस आहेत, तर रेस्टॉरंट चेन्स आहेत, काही सॉफ्ट ड्रिंक किंवा फूड प्रोडक्ट्स आहेत, तर ते या फ्रँचायझिंगच्या थ्रू काय केले जातात, सेल केले जातात. यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलंय. इन इंडिया ॲज अ ग्लोबल ऑर्गनायझेशन लाईक पिझ्झा, डोमिनो, हट, मार्स, स्पेन्सर, मॅकडोनल्ड, सबवे, गोल्डजी, केंचुकी फ्राईड चिकन, तर ह्या फ्रँचायझीज आहेत इंडियामध्ये. इन इंडिया देर आर क्लोज टू ओव्हर 40,000 फ्रँचायझीज. म्हणजे तुमच्याकडे 40,000 पेक्षा जास्त फ्रँचायझीज आहेत विथ अन अॅन्युअल टर्नओव्हर एनिवेअर बिटवीन 8,000 अप टू 10,000 crores फ्रॉम फ्रँचायझिंग. म्हणजे आपल्याला मिळणार अॅन्युअल जे काही टर्नओव्हर आहे आपला या फ्रँचायझिंगच्या थ्रू, तर एवढं प्रमाण त्यांनी सांगितलं. एवढ्या करोडमध्ये तुम्हाला 8,000 ते 10,000 करोड पर्यंत उलाढाल होते. यामध्ये as the economy evolves and retail as a sector continues to grow, various new avenues in franchising are emerging on the Indian franchise scenario. Education is a key area in India where there have been significant development in franchising. जे एज्युकेशनल एरियामध्ये सुद्धा फ्रँचायझिंग यूज केलं जातं. त्यामध्ये फ्रॉम चिल्ड्रन एज्युकेशन इन कॉम्प्युटर बेसिक्स टू एक्सपर्टाइज इन लँग्वेज, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम इन्क्लुडिंग एक्झाम फॉर ऍडमिशन टू फॉरेन युनिव्हर्सिटीज. म्हणजे फॉरेन युनिव्हर्सिटीचे काही ऍडमिशन जे आहेत त्यासाठी काही एक्झाम्स ज्या आहेत त्या अरेंज केल्या जातात. म्हणजे एज्युकेशन सेक्टरमध्ये चिल्ड्रन एज्युकेशन किंवा कम्प्युटर बेसिक या पद्धतीचं किंवा लँग्वेज एक्सपर्टाईज हे जे काही एज्युकेशन आहे हे फ्रँचायझिंग थ्रू चालवलं जातं. ओके. As a business model, franchising is becoming especially widespread in India's metropolitan areas, gaining a firm foothold since the government started loosening financial regulation in the early 1990s to encourage free market economy. म्हणजे इंडियामध्ये जे काही त्याचं स्प्रेड झालेलं आहे हे फ्रँचायझिंग, हे जनरली कुठल्या एरियामध्ये मेट्रोपॉलिटन एरियाज मध्ये आहे. आणि गव्हर्नमेंट त्यासाठी काय करतं की फायनान्शियल रेग्युलेशन्स जे आहेत ते थोडेसे कमी केलेले आहेत किंवा 1990 पासून ते एनकरेज करतं मार्केट म्हणजे याच्यासाठी फ्रँचायझिंग साठी. इन 2009 द इंडियन गव्हर्नमेंट लिफ्टेड द रिस्ट्रिक्शन ऑन फॉरेन फ्रँचायझर्स ability to charge royalty rates above certain levels. म्हणजे गव्हर्नमेंटने काही रूल्स कसे शिथिल करून दिलेले आहेत की ज्यामुळे बाहेरचे इन्व्हेस्टर्स जे आहेत, फ्रँचायझर ऑर्गनायझेशन जे आहेत ते आपल्याकडे इन्व्हेस्ट करू शकतात आणि त्याचा बेनिफिट आपल्या कंट्रीला मिळू शकतं. त्यामध्ये पुढचा जो पॉइंट दिला, Today, India is a home to more than 3,000 brands which adopt the franchising model. म्हणजे किती ब्रँड्स आहेत बघा. तुम्ही विचार करू शकता की 3,000 ब्रँड्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे आहेत. फ्रँचायझिंग मॉडेलच्या थ्रू ते आपल्याकडे आलेले आहेत. बाटा, वन ऑफ द लीडिंग फुटवेअर कंपनीज, वॉज अमंग द फर्स्ट फ्रँचायझर इन इंडिया. इंडियामध्ये आलेली फर्स्ट फ्रँचायझर कोण आहे? बाटा. अदर पायनियर्स ऑफ इंडियन फ्रँचायझिंग वेअर, मग बाकीचे कुठले नंतर आले बाटा नंतर, तर नीट, अपोलो हॉस्पिटल, टायटन वॉचेस. ग्लोबल फ्रँचाइज कंपनीज इन इंडिया इन्क्लूड बॅरिस्टा, बास्किन रॉबिन, कॅलिफोर्निया पिझ्झा किचन, डॉमिनोज, डनकिन्स डोनट्स, हार्ड रॉक कॅफे, KFC, मॅकडोनल्ड, पिझ्झा हट. म्हणजे हे सगळे नंतर आलेले आहेत फ्रँचायझर्स. लक्षात आलं? ऍडव्हान्टेज काय त्याचं फ्रँचायझिंग इन इंडिया, तर लोअर कॅपिटल रिक्वायरमेंट, आपल्याला कॅपिटल कमी लागतं, भांडवल. ह्यूज मार्केट म्हणजे मोठं मार्केट तुम्हाला अवेलेबल होतं. कल्चरल इम्पॅथी त्यामध्ये असेल. लॉज आणि लँग्वेज म्हणजे जे काही यामध्ये दिलं, विथ इंग्लिश ॲज द कॉमनली स्पोकन लँग्वेज, द ऑनगोईंग रिलेशनशिप बिटवीन द फ्रँचायझर अँड फ्रँचायझी. म्हणजे काही लॉज किंवा ज्या काही लँग्वेज आहेत कम्युनिकेशनसाठी कॉमन यूज केल्या जातात
challenges मध्ये दिला डुईंग बिझनेस इन अ फॉरेन लँड ऑलवेज हॅज challenges and India is no exception. The challenges include इंडियासाठी काय चॅलेंजिंग आहे फ्रँचायझिंग मध्ये, तर मार्केट अंडरस्टँड करणं, म्हणजे तिथल्या मार्केटचा ओव्हरऑल इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सोशल असा स्टडी करणं, तिथल्या कस्टमरचा स्टडी करणं आणि त्यानंतर तिथे आपले प्रोडक्ट सेल करणं. चॉईस ऑफ पार्टनर, कुठला पार्टनर चूज करायचा. आता मला जर इन्व्हेस्टमेंट करायची, दुसऱ्या ऑर्गनायझेशनला पार्टनरशिप द्यायची असेल तर कोण असलं पाहिजे पार्टनर. फ्रँचायझी लायसन्स फी, त्याचा स्टडी करावा लागेल, लायसन्स किती फी आहे वगैरे. त्यानंतर आपण फ्रँचायझी मध्ये जाऊ शकतो. ग्रीन रिटेलिंग मध्ये काय दिलंय बघा, सस्टेनेबिलिटी इज नो लॉंगर लिमिटेड अ फ्यू मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज. रिटेल सेक्टर इज ऑल्सो रिअलाइजिंग द इम्पॉर्टन्स ऑफ फॉलोइंग इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस. जे इको फ्रेंडली प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करायच्या, असा एक नवीन जो काही हे आहे ट्रेंड, तो रिटेलिंग मध्ये आला. दे आर रेडी टू स्पेंड मोर ऑन ग्रीन अँड ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. Some retailers see this as an opportunity to expand their offerings. Secondly, retailers realize that building an eco-friendly brand would differentiate their offerings from those of competitors in the crowded market. म्हणजे जे बिग मार्केट तुम्हाला अवेलेबल झाले, आता फॉरेन मार्केट मध्ये तुमचे प्रोडक्ट्स जातात, पण तुमच्यामध्ये आणि कॉम्पिटिटर मध्ये काय बेसिक डिफरन्स आहे, तुम्ही कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज कसं घेऊ शकता, तर तुम्ही काय करताय, ग्रीन रिटेलिंग हा ट्रेंड यूज करताय, इको फ्रेंडली प्रोडक्ट्स मार्केटमध्ये सेल करताय, ज्याचा रियूज केला जातो. आता सपोज यांनी दिला ग्रीन रिटेलिंग इज अन अप्रोच टुवर्ड मॅनेजिंग रिटेल बिझनेस दॅट टेक्स ऍडव्हान्टेज ऑफ एन्व्हायरमेंटली फ्रेंडली प्रोसेसेस. म्हणजे एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोसेसेस कधी यूज केल्या जातात, की काही व्हॉलंटरी ऍक्शन्स आपण करतो, जसं CSR ऍक्टिव्हिटी राबवतो कंपनीच्या थ्रू, मग त्यामध्ये इथिकल, सोशल, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ऑफ इट्स बिझनेस ऑपरेशन्स, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट या बिझनेस ऑपरेशन वर होणार आहे. इनिशियली रिटेलर्स वुड intend to go green by simply offering eco-friendly and organic products in stores, but now the focus is on adopting green practices in store operations also. म्हणजे फक्त प्रोडक्ट्सच्या बाबतीत नाही, तर ऑपरेशन सुद्धा कसे असले पाहिजे, ग्रीन प्रॅक्टिसेस त्यामध्ये आणल्या जातात, म्हणजे ज्यामुळे तुम्हाला जसं पोल्युशन होणार नाही, किंवा कुठलंही एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन, तुमचे ऑपरेशन कुठले, मग ट्रान्सपोर्ट करताना किंवा काय मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन आहे, तर त्यामध्ये जनरली गो ग्रीन अशा पद्धतीचा ट्रेंड तुम्ही यूज करता, ज्यामुळे सोसायटीला कुठलीही हार्म होणार नाही किंवा आपल्या हेल्थवर कुठलाही बॅड इम्पॅक्ट होणार नाही. सम ऑफ द इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस दॅट रिटेलर्स कॅन फॉलो फॉर देअर स्टोअर्स. आता कुठल्या बेस्ट प्रॅक्टिसेस यूज करतात, इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस यूज करतात रिटेलर्स. एनकरेज एक्झिस्टिंग वेंडर्स टू शिप प्रोडक्ट्स इन लेस इलॅबोरेट पॅकेजिंग. म्हणजे पॅकेजिंग मध्ये अनवॉन्टेड मटेरियल वापरणं ते अवॉइड करतात जे वेंडर्स आहेत. मेक बॅग्स अँड रिसिप्ट्स ऑप्शनल. बॅग्स वगैरे जे असतात तिथे ऑप्शनल असतात. रियूज पॅकिंग मटेरियल अँड कार्डबोर्ड बॉक्सेस. कार्डबोर्डचा मेनली वापर केला जातो. रियुजेबल मटेरियल वापरलं जातं पॅकिंग साठी. प्रिंट डबल साइडेड व्हेनेवर पॉसिबल. यूज रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी. रेड्यूस पेपर ट्रान्झॅक्शन. म्हणजे इथे जेव्हा टेक्नॉलॉजीचा वापर करताय बिलिंग साठी किंवा पेमेंट साठी, तर इथे पेपर ट्रान्झॅक्शन काय केलं जातं, रेड्यूस म्हणजे कमी केलं जातं. ओके. Use rechargeable batteries. Switch to products paid closer to the retail store to reduce the environmental cost of transportation. Transportationचा खर्च कमी केला जातो. Reduce wastage of paper, electricity and water in stores. हे reduce केलं जाईल. Purchase energy efficient equipment inside stores. एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट म्हणजे काय, की ज्याच्यामुळे काहीतरी तुम्हाला बेनिफिट मिळेल. यूज इको फ्रेंडली क्लिनिंग मटेरियल. क्लिनिंग साठी सुद्धा केमिकल्सचा वापर कमी केला जातो. इको फ्रेंडली मटेरियल वापरलं जातं. रिसायकल पेपर, प्लास्टिक, मेटल्स. म्हणजे आता कुठल्या ह्याचं रिसायकलिंग होतं, पेपर, प्लास्टिक, मेटल पुन्हा पुन्हा वापरलं जाईल, की ज्यामुळे रियूज केल्यामुळे काय होईल, इथे तुम्हाला इको फ्रेंडली असे प्रोडक्ट्स किंवा एन्व्हायरमेंट तयार होईल. म्हणजेच इथे काय दिलंय, की मोस्ट इम्पॉर्टंटली रिटेलर्स मस्ट एन्श्योर दॅट हिज स्टाफ वर्कर्स अंडरस्टँड द पॉलिसीज फॉर रिड्युसिंग अँड मॅनेजिंग वेस्ट. तुमच्या स्टाफला, तुमच्या वर्कर्सला या पॉलिसी समजून द्याव्या लागतील रिटेलर्सला, कारण की त्याशिवाय तुम्ही हे इको फ्रेंडली एन्व्हायरमेंट क्रिएट करू शकत नाही, किंवा वेस्टेज आपण अवॉइड करू शकत नाही, किंवा इलेक्ट्रिसिटीचा यूज कमी करू शकत नाही.
आलं लक्षात. मग प्रॉपर मॅनेजमेंट असेल तर तुमचा एम्प्लॉय काय करेल की अशा पद्धतीच्या प्रोव्हिजन करेल. देर आर मल्टिपल बेनिफिट्स बाय फॉलोइंग ग्रीन प्रॅक्टिसेस. कुठले बेनिफिट्स मिळतात तुम्हाला ग्रीन रिटेलिंग मध्ये? ऑप्टिमल युसेज ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. कमीत कमी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जास्तीत जास्त आपण काय करतो, प्रोडक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इथे रेड्यूस केली जाते ऑपरेशनल कॉस्ट. रियूज ऑफ मटेरियल अँड रेड्यूस वेस्टेज. रियूज केल्यामुळे वेस्टेज रेड्यूस केला जातो. कॉस्ट सेव्हिंग होते त्याच्यामुळे. इन्व्हेस्टमेंट इन टेक्नॉलॉजी विल सेव्ह टाइम. इथे टेक्नॉलॉजीचा वापर करतात त्यामुळे टाइम सेव्ह होतो. रिसोर्सेस स्पेंड ऑन ऑपरेशन्स. फुल एनहान्स स्टोअर इमेज. म्हणजे स्टोअर इमेज तुमची काय होते, बनते त्यामध्ये कंपनी ऍज अ इको फ्रेंडली. With government increasingly enforcing environmental protection, green practices will ensure compliances and also tax benefits in future. तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो जर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन तुम्ही देत असाल, गव्हर्नमेंटने काही रूल्स बनवले त्यानुसार ग्रीन प्रॅक्टिसेस यूज करत असेल कंपनी, तर फ्युचर मध्ये तिला टॅक्स बेनिफिट मिळू शकणार आहे. लक्षात आलं. आता एअरपोर्ट रिटेलिंग हा जो पार्ट आहे पुढचा, यामध्ये काय दिलं, एअरपोर्ट इज अ हाय पेडिस्ट्रेशन एरिया दॅट हॅज बिकम पॉप्युलर विथ नॅशनल रिटेल चेन. नॅशनल लेवलची ही रिटेल चेन आहे. म्हणजे इथे जास्त हाय ट्रॅफिक असेल, एअरपोर्ट एरिया जो आहे तिथे पॅसेंजरची ट्रॅफिक जी आहे ती कशा पद्धतीची आहे की भरपूर पॅसेंजर्स तिथे ये जा सुरू असते. इट हॅज इन्क्रीज ड्यू टू अर्ली चेक इन टाइम सेट बाय एअरलाइन्स फॉलोइंग सिक्युरिटी अँड ऑपरेशनल कन्सर्न्स. आता तिथे येणारे वेटिंगला असणारे पॅसेंजर्स कुठले आहेत की चेक इन टाइम जितका तुमचा जास्त डिले होईल तिथे तुम्हाला वेळ काढायचा असतो. आणि मग ते पॅसेंजर्स काय करतात की तिथे खास शॉपिंग साठी गेलेले नसतात त्या रिटेल सेक्टरला, रिटेल चेन मध्ये. तर ते टाइम त्यांचा जो आहे वेटिंग पिरियड तो घालवण्यासाठी जातात. सो ऍज अ रिझल्ट सेल्स पर स्क्वेअर फूट ॲट एअरपोर्ट मॉल्स आर ऑफन मच हायर दॅन ॲट रेग्युलर मॉल स्टोअर्स. And however, the costs are also high because of high rent and other operational costs incurred due to longer hours. Location is often inconvenient for workers, hence retailers have to pay higher wages. आता एअरपोर्ट वर असणारे जे रिटेलर्स आहेत ते ऍक्च्युअली कसं आहे की मेन मार्केट पासून खूप लॉंग डिस्टन्सला असतं एअरपोर्ट. कधी काय तुम्हाला मध्ये मिडलला मार्केटच्या आढळतं का? नाही. म्हणजेच त्या लॉंग डिस्टन्सचा इम्पॅक्ट काय होतो की वर्करसाठी ते डिस्टन्स इनकन्व्हिनियंट आहे, त्यामुळे तिथे त्यांना जास्त पेमेंट देणं वर्कर्सला. तर यामुळे तिथले जे प्रोडक्ट्स आहेत ते एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स असतात, कारण रेग्युलर कस्टमर, रेग्युलर पॅसेंजर तुम्हाला तिथे एखाद्या प्रोडक्टला अवेलेबल होत नाही. म्हणजे ऍज पर नीड किंवा अगदी इमर्जन्सी मध्येच तिथे काय केलं जातं, परचेसिंग केलं जातं. So in spite of this, many retailers don't mind paying higher rent as they feel that there is an assured customer base and one can directly target their core customer that too 7 days a week. म्हणजे प्रत्येक म्हणजे आठवड्याचे 7ही दिवस ते सुरू असतात रिटेलर, म्हणजे रिटेलरचे जे स्टोअर्स आहेत. आणि तिथे येणारा कस्टमर पण हाय रेंट, हाय प्राइसेस का असतात तिथल्या प्रोडक्टच्या, तर त्या स्टोअरला रेंट पण तेवढंच हाय असतं. आलं लक्षात. So, however, shopping is not the main reason passenger enter an airport terminal. जे शॉपिंग साठी आलेला पॅसेंजर नसतो, तो ट्रॅव्हलिंग साठी आलेला आहे. त्यामध्ये तो ज्या मॉल मध्ये जातो शॉपिंग, मॉल्स कम टू दिस लोकेशन मेनली टू ब्राउज अँड मेक परचेस. म्हणजे तुमची गरज असेल एखाद्या गोष्टीची, अगदी पाणी आहे किंवा काय चहा कॉफी असेल किंवा आणखी दुसरे काही जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यासाठी फक्त तो काय करतो, टाइमपास म्हणून तिथे परचेसिंग होतं. आता त्याचे फीचर्स काय दिलेत बघा. एअरपोर्ट्स हॅव अ लार्ज ग्रुप ऑफ प्रॉस्पेक्टिव्ह शॉपर्स. म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह शॉपर्स आहेत तिथे. However, the consumers of the airport retail market are considerably different from those of other retail market. ते असणारच आहे, कारण की इथे नॅशनॅलिटीचा पण प्रश्न आहे. वेगवेगळ्या कंट्रीज मधून आलेले पॅसेंजर्स असतात, त्यामुळे मिक्स नॅशनॅलिटी आहे आणि त्यामुळे अदर रिटेल स्टोअर्स पेक्षा हे स्टोअर्स थोडेसे डिफरंट असणार आहेत. एअरपोर्ट स्टोअर्स आर स्मॉलर, कॅरी फ्युअर आयटम्स. स्टोअर्स स्मॉल आहे, ऍटम्स पण म्हणजे प्रोडक्ट्स पण कसे आहेत, फ्यू, म्हणजे फार नाहीयेत, फार व्हरायटी वगैरे काही बघायला मिळत नाही. आणि हाय प्राइसला सेल केले जातात. म्हणजे ट्रॅडिशनल स्टोअर्सच्या कंपॅरिझनने ते हाय प्राइसला सेल करतात.
Air travelers are temporarily captive audience at the airport who are basically looking to fill their waiting time. खूप तासाचं वेटिंग असेल तुमच्या याच्यासाठी एअर ट्रॅव्हलर्स साठी, तर मग कदाचित ते तिथे जातात त्या रिटेलिंगच्या स्टोअर मध्ये. रेंट इज मच मोर इन एअरपोर्ट रिटेल आउटलेट. रेंट इथे जास्त आहे. रिप्लेनिशिंग मर्चंडाइज अँड स्टॉकिंग शेल्स मे बी डिफिकल्ट ॲट एअरपोर्ट स्टोअर्स. इथे तुम्हाला रिप्लेनिश करणं अवघड आहे मर्चंडाइजला किंवा प्रोडक्ट्सला, किंवा स्टॉक मटेरियल पण खूप कमी अवेलेबल असतं. आलं लक्षात? स्टोअर कॅन ऑपरेट फॉर लॉंगर वर्किंग आवर्स अँड ऑल डेज ऑफ द वीक. म्हणजे खूप तासाचा टायमिंग आहे हा, काही असं टाइम लिमिट्स नाही त्याला. वर्किंग आवर्स खूप जास्तीचं आहे आणि ऑल द डेज, ऑल डेज ऑफ द वीक ते काय असतं, सुरू असतं रिटेलिंगचं स्टोअर एअरपोर्टला. सिग्निफिकन्स मला काही आवश्यक नाहीये, तरी सुद्धा मी थोडं जनरली सांगते की त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, की जी गरज आहे कस्टमरची किंवा पॅसेंजरची ती कम्प्लीट करण्यासाठी, किंवा इथे जो बाहेरचा पॅसेंजर येतो त्यांच्या ज्या काही लक्झरी गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत ते प्रोव्हाइड करण्यासाठी या एअरपोर्ट रिटेलिंगचा वापर केला जातो जनरली. ओके, सिग्निफिकन्स नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. इथे तुमचा हा चॅप्टर संपलेला आहे, फर्स्ट चॅप्टर. त्याची जी क्वेश्चनरी आहे ती सॉल्व्ह करा, अदरवाइज नोट्स तयार करा. ओके, बरेचसे क्वेश्चन्स आहेत, समजलंच असेल तुम्हाला असं इमॅजिन करूया. काही अडचण असेल तर विचारा. आज पहिला युनिट रिटेल मॅनेजमेंटचा तुमचा संपलाय. पुढचा जो सेकंड युनिट आहे तो पुढच्या लेक्चरला स्टार्ट करूया. सो थँक्यू सो मच. आजच्यासाठी आपण इथेच थांबतोय.